Now we are going to start the second part of the nervous system, that is peripheral nervous system. आता आपल्याला काय करायचं आहे की नर्वस सिस्टीम मधलं सेकंड पार्ट सुरू करायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज PNS. म्हणजे आपला चॅप्टरचा कुठला पार्ट सुरू आहे? आपला चॅप्टर सुरू आहे नर्वस कोऑर्डिनेशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मधला नर्वस कोऑर्डिनेशन पार्ट. त्या नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये आपण नर्वस सिस्टीम सुरू केलेली आहे. नर्वस सिस्टीम आपण किती पार्टमध्ये स्टडी करतोय? 3. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये किती पार्ट्स होते? 2. द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. आता सुरू करणार आपण दॅट इज कॉल्ड ॲज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? तर ॲक्च्युली सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये 2 पार्ट होते, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून ज्या आता नर्व्स निघणार आहे त्या पेरिफेरल पार्टला, बॉडीच्या पेरिफेरल पार्टला जाणार आहे किंवा त्या नर्व्स त्या सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत पोहोचणार आहे. तर अशा पर्टिक्युलर नर्व्सला म्हणतात पेरिफेरल नर्व्स. आणि ह्या जेवढ्या पेरिफेरल नर्व्स असेल आपल्या बॉडीमध्ये त्या सगळ्यांची एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला म्हणतो आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तिलाच म्हणतात सोमॅटिक नर्वस सिस्टीम. सो व्हॉट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम? द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. The nerves which are arising from the central nervous system and extending up to the peripheral parts of the body, the nerves are called as the peripheral nerves. And the system of this particular total peripheral nerves in the body is called as the peripheral nervous system. It's called as peripheral nervous system. म्हणजे सोपं काय कळलं की सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून नर्व्स निघाल्या पाहिजे, त्या पेरिफेरल पार्ट पर्यंत बॉडीच्या गेल्या पाहिजे, त्या नर्व्सला आपण पेरिफेरल नर्व्स म्हटलं पाहिजे. मग जेवढ्या काही बॉडीमध्ये ह्या पेरिफेरल नर्व्स असेल त्याची एक सिस्टीम बनणार. दॅट पर्टिक्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता ह्या ज्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमला आपण स्टडी करायला घेतलं असं म्हणतो, तर इथे आपल्याला स्टडी काय करायचं आहे? पेरिफेरल नर्व्स किंवा नर्व्स. मग या नर्व्सचं क्लासिफिकेशन 2 टाईपने करतात, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन आणि ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. आपण पहिल्यांदा पाहू ऑन द बेसिस ऑफ फंक्शन. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन द पेरिफेरल नर्व्स दे आर ऑफ 3 डिफरंट टाइप्स. They are the sensory nerve, motor nerve and mixed nerve. मग सेन्सरी नर्व कशाला म्हणतात? द नर्व व्हिच कन्सिस्ट ऑफ सेन्सरी न्यूरॉन. की अशी नर्व की तिच्या आतमध्ये सेन्सरी न्यूरॉन आहे अँड दॅट कॅरी इम्पल्स फ्रॉम पेरिफेरल पार्ट टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज कॉल्ड ॲज द सेन्सरी नर्व. कशाला म्हटलं सेन्सरी नर्व? की ही जी नर्व आहे या पर्टिक्युलर नर्वच्या आत सेन्सरी न्यूरॉन आहे आणि तो सेन्सरी न्यूरॉन पेरिफेरल पार्ट कडून इन्फॉर्मेशन म्हणजे इम्पल्स घेईल आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमला देईल. Such particular nerve it is called as sensory nerve. The sensory nerve again it is called as afferent nerve. तिला दुसरं काय नेम आहे? afferent nerve. The another it is called as a motor. मोटर नर्व कशाला म्हणणार? द नर्व विच कन्सिस्ट ऑफ मोटर न्यूरॉन. की अशी नर्व की ज्या पर्टिक्युलर नर्व मध्ये मोटर न्यूरॉन प्रेझेंट आहे अँड दॅट कॅरी इम्पल्स ऑर इन्फॉर्मेशन फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द पेरिफेरल पार्ट. Central nervous system to the peripheral part, that particular nerve it is called as a motor nerve. म्हणजे सेन्सरी नर्व आणि मोटर नर्व ह्या अपोजिट आहे. सेन्सरी नर्व जर असेल तर इन्फॉर्मेशन कॅरी करेल पेरिफेरल पार्ट टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. मोटर नर्व कॅरी करेल इन्फॉर्मेशन सेंट्रल नर्वस सिस्टीम टू द पेरिफेरल पार्ट. तिसरी पण एक नर्व आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्स नर्व. मग मिक्स नर्व म्हणजे काय? द नर्व विच कन्सिस्ट ऑफ बोथ द न्यूरॉन, दॅट इज द सेन्सरी न्यूरॉन ॲज वेल ॲज द मोटर न्यूरॉन अँड कॅरी इन्फॉर्मेशन फ्रॉम पेरिफेरल पार्ट टू द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड सेंट्रल नर्वस सिस्टम टू द पेरिफेरल पार्ट. ती एकच नर्व आहे पण त्या एकाच नर्व मध्ये दोन्ही पण न्यूरॉन प्रेझेंट आहे. सेन्सरी न्यूरॉन पण प्रेझेंट आहे, मोटर न्यूरॉन पण प्रेझेंट आहे. सेन्सरी मोटर दोन्ही न्यूरॉन एकाच नर्व मध्ये प्रेझेंट असेल तर दोन्ही इन्फॉर्मेशन परफॉर्म करावं लागेल, दोन्ही फंक्शन परफॉर्म करावं लागेल. दॅट इज फ्रॉम पेरिफेरल दॅट कॅरी द information or impulse from peripheral part to the central nervous system and central nervous system to the peripheral part. So this is the classification of these particular nerves on the basis of function. So on the basis of function, these particular nerves, they are of 3 different types. They are the sensory nerve, motor nerve and the mixed nerve. The sensory nerve, it is also called as afferent nerve. The motor nerve, it is also called as efferent nerve. So these are the 3 nerves. So this is the classification of these particular nerves on the basis of फंक्शन. आता आपण जो पुढल्या पार्टला दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर नर्व्स ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. की बा ह्या पर्टिक्युलर नर्व्स असेल तर त्या कुठून अराईज होत आहे? ब्रेन पासून अराईज होत आहे का?
स्पायनल कॉर्ड पासून अराईज होत आहे का? जर ब्रेन पासून अराईज होत असेल तर त्या वेगळ्या नर्व्ज आहे. स्पायनल कॉर्ड पासून जर अराईज होत असेल तर त्या वेगळ्या नर्व्ज आहे. मग आता ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन दिस पर्टिक्युलर नर्व्ज दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दे आर द क्रॅनियल नर्व्ज अँड द स्पायनल नर्व्ज. दे आर द क्रॅनियल नर्व्ज अँड द स्पायनल नर्व्ज. मग क्रॅनियल नर्व्ज म्हणजे काय? द नर्व्ज विच आर अरायझिंग फ्रॉम द ब्रेन अँड रिचिंग टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, द नर्व्ज आर कॉल्ड ॲज द क्रॅनियल नर्व्ज. काय म्हटलं मी की ब्रेन पासून निघणाऱ्या नर्व्ज आहे, बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट पर्यंत त्या जातात आहे. अशा जर नर्व्ज असेल तर दिस पर्टिक्युलर नर्व्ज दे आर कॉल्ड ॲज क्रॅनियल नर्व्ज. इन ह्युमन दिस पर्टिक्युलर क्रॅनियल नर्व्ज आर 12 पेअर्स. की माझ्या ब्रेन पासून, ह्युमन ब्रेन पासून ह्या पर्टिक्युलर क्रॅनियल नर्व्ज 12 पेअर्स अराईज होणार. So, the nerves which are arising from the brain reaching to the various parts of the body, they are called as the cranial nerves. In human, these particular cranial nerves, they are 12 pairs. But of these particular 12 pairs of nerves, some nerves are sensory, some nerves are motor, and some nerves are mixed. की ह्या पर्टिक्युलर नर्व्ह जर असेल तर या पर्टिक्युलर नर्व्हला आपल्याला असं सांगावं लागून राहिलं की ह्या सगळ्या तीनही टाईपच्या नर्व्ह आहे क्रॅनियल. पण त्या आयदर सेन्सरी आहे, नाहीतर मोटर आहे, नाहीतर मिक्स आहे. मग आता हा चार्ट आपल्याला सांगतो की ह्या पर्टिक्युलर नर्व्ह कोणत्या कोणत्या आहे. सो दिस इज द चार्ट रिगार्डिंग दिस पर्टिक्युलर क्रॅनियल नर्व्ह वेअर द नंबर ऑफ दिस पर्टिक्युलर क्रॅनियल नर्व्ह इज फिक्स. म्हणजे काय की समजा फर्स्ट क्रॅनियल नर्व्ह जर असेल तर ती कंपल्सरी ऑल्फॅक्टरीच लिहिल्या गेली पाहिजे. जर 7th असेल तर ती कंपल्सरी फेशियलच लिहिल्या गेली पाहिजे. इनडायरेक्टली या नर्व्सचा नंबर फिक्स आहे, नेचर पण फिक्स आहे. द नेम्स ऑफ दिस पर्टिक्युलर नर्व्स. ऍक्च्युली या पर्टिक्युलर नर्व्सला आपण आताच बोललो की ह्या 12 पेअर्स ऑफ नर्व्स आहे. ऑफ द 12 पेअर्स ऑफ नर्व्स द 10th नर्व विच इज कॉल्ड ॲज वेगस, इट इज द लॉंगेस्ट नर्व. It is the longest nerve, and the 6th nerve it is called as abducens. It is the shortest nerve. ह्या पर्टिक्युलर नर्व्सला आपण आता ऑब्झर्व करू. या चार्ट मध्ये काय दिलेलं बघा की त्या नर्व्हचं नेम काय आहे, त्या नर्व्हचं नेचर म्हणजे टाईप कसं आहे. ती नर्व्ह जर असेल तर त्या ब्रेनच्या कोणत्या पार्ट पासून अराईज झालेली आहे. ती पर्टिक्युलर नर्व्ह असेल तर बॉडीचा कुठला ऑर्गन कंट्रोल करते, रेग्युलेट करते, म्हणजे इनर्वेट करते, आणि त्या पर्टिक्युलर नर्व्हचं फंक्शन काय आहे. चला ऑब्झर्व करा. द नर्व्स आर the 12 pairs of nerves are olfactory, optic, oculomotor, trochlear, trigeminal, abducens, facial, auditory, glossopharyngeal, vagus, spinal accessory, and hypoglossal. The nerves are olfactory, optic, oculomotor, trochlear, trigeminal, abducens, facial, auditory, glossopharyngeal, vagus, spinal accessory, and hypoglossal. So all these particular nerves, they are arising from the brain. That's why these particular nerves are called as a cranial nerves. हे लक्षात कशा ठेवायच्या, सिक्वेन्स तर असाच पाहिजे. मग आता याच्यासाठी एक शॉर्ट सेंटेन्स आहे की त्या पर्टिक्युलर सेंटेन्सच्या पहिल्या लेटरनी ते सेंटेन्स जर आपण लर्न केलेलं असेल तर त्याचं पहिलं लेटर जर यूज केलं असेल तर आपला सिक्वेन्स चुकणार नाही. बघा, नर्व्स आर ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजिमिनल, ॲब्डसन्स, फेशियल, ऑडिटरी, ग्लासोफॅरिंजियल, वेगस, स्पायनल ॲसेसरी अँड हायपोग्लॉसल. आता याच्यासाठी एक सेंटेन्स बघा. ऑन ऑकेजन ऑफ टेबल टेनिस. On occasion of table tennis, Abdul fall and got very annoyed. On occasion of table tennis, Abdul fall and got very annoyed hit. या सेंटेन्स मधून या सेंटेन्स मधल्या प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर जर यूज केलं असेल तर तुमचा हा सिक्वेन्स तसाच्या तसा येईल. So these are the nerves which are arising from the brain. These particular nerves they are called as cranial nerves. मग आता ह्या पर्टिक्युलर नर्व्हचं ठीक आहे, आपण सिक्वेन्स तर लर्न केला, पण नेचर पण तेच इम्पॉर्टंट आहे. ते तसंच्या तशा सिक्वेन्समध्ये पाहिजे. द नेचर इज सेन्सरी, सेन्सरी, मोटर, मोटर, मिक्स, मोटर, मिक्स, सेन्सरी, मिक्स, मिक्स, मोटर, मोटर. पहिल्या दोन सेन्सरी आहे, नंतरच्या दोन मोटर आहे, त्याच्यानंतरच्या मिक्स आहे, मोटर आहे, मिक्स आहे, सेन्सरी आहे, नंतर मग मिक्स आहे, मोटर आहे, मोटर आहे. सो दीज आर द नर्व्स. पुन्हा एकदा पहा या पर्टिक्युलर नर्व्स, मग आपण या पर्टिक्युलर चार्टला रीड आउट करू. सो द नर्व्स आर ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजिमिनल, ॲब्डसन्स, फेशियल, ऑडिटरी, ग्लासोफॅरिंजियल, वेगस, स्पायनल ॲसेसरी अँड हायपोग्लॉसल. द फर्स्ट नर्व इट इज कॉल्ड ॲज ऑल्फॅक्टरी. The type of the nerve, the nature of the nerve, it is sensory.
It arises from the olfactory lobe of forebrain. की फोरब्रेनचा जो ऑल्फॅक्टरी लोब जो पार्ट आहे त्याच्या बल्ब पासून ही अराइज होणारी नर्व आहे, दॅट इज कॉल्ड एज ऑल्फॅक्टरी. दिस पर्टिक्युलर नर्व इट इनरवेट्स द एपिथेलियम ऑफ द नोज. की ही पर्टिक्युलर नर्व जर असेल तर इनडायरेक्टली या नोजच्या एपिथेलियमला इनरवेट म्हणजे रेग्युलेट करणार. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर नर्व इज आयडेंटिफिकेशन ऑफ स्मेल. So this is the first nerve, that is called as olfactory. The second, it is called as optic. Second, third, fourth, fifth and sixth. ह्या ज्या नर्व्स आहेत सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ, ह्या नर्व सगळ्या आय कडे चाललेल्या आहे. ठीक आहे. The second, it is called as optic nerve. The nature, it is called as a sensory. It is arising from the side of the diencephalon. It is arising from the side of the diencephalon. It innervates, it regulates the retina of the eye. ही नर्व जर असेल तर माझ्या आयच्या रेटिनाला इनर्वेट करेल. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर सेकंड नर्व, दॅट इज कॉल्ड एज ऑप्टिक, इज द व्हिजन. की त्या पर्टिक्युलर नर्वचं काय फंक्शन मेन जर असेल तर इनडायरेक्टली व्हिजन. The third nerve, it is called as oculomotor. The nature of this particular nerve, it is motor. It is arising from the floor of the midbrain. Midbrainच्या floor पासून arising. And this particular third nerve, that is called as oculomotor, it innervates 4 of the 6 eye muscles. की माझ्या आयला 6 मसल्स आहेत. त्या 6 मसल्स पैकी 4 मसल्स असेल तर ही इनर्वेट म्हणजे कंट्रोल करणार. Thus, the function of this particular oculomotor is movement of the eyeball. मुवमेंट ऑफ द आयबॉल म्हणजे आयबॉलची जी मुवमेंट मी करतोय या पर्टिक्युलर मुवमेंटसाठी रिस्पॉन्सिबल जी पर्टिक्युलर नर्व आहे, दॅट पर्टिक्युलर नर्व इट इज कॉल्ड एज ऑक्युलोमोटर. द फोर्थ, इट इज कॉल्ड एज अ ट्रॉक्लियर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॅथेटिक. द नेचर ऑफ दिस पर्टिक्युलर नर्व, इट इज मोटर. इट इज अरायझिंग फ्रॉम द फ्लोर ऑफ द मिड ब्रेन. इट इज अरायझिंग फ्रॉम द floor of the midbrain and it innervates one of the 6 eye muscles, and the function of this particular trochlear nerve is rotation and movement of the eyeball. eyeball जर असेल तर indirectly त्याचं रोटेशन आहे, मूवमेंट आहे, ही इनर्वेट करायचं काम फंक्शन ती नर्व करेल. दॅट नर्व इट इज कॉल्ड एज अ ट्रॉक्लियर. द फिफ्थ, इट इज कॉल्ड एज अ ट्रायजेमिनल. The nature of this particular nerve, it is mixed. It is arising from the ventral side of the pons varoli. Pons varoli, it is a part of the hindbrain. So it is arising from the ventral side of the pons. And this particular nerve, the function of this particular nerve, it is sensation of skin, touch, taste, jaw movement. स्किनचं सेन्सेशन आहे, टच आहे, त्याच्यानंतर टेस्ट आहे, जॉ मुवमेंट आहे. या पर्टिक्युलर फंक्शनसाठी ही नर्व आहे. दॅट पर्टिक्युलर नर्व इट इज कॉल्ड एज अ ट्रायजेमिनल. पण या ट्रायजेमिनलच्या 3 ब्रांचेस आहे. There are 3 different branches of this particular trigeminal. They are the ophthalmic, maxillary and mandibular. They are ophthalmic, maxillary and mandibular, of which ophthalmic is sensory, maxillary is sensory and mandibular is mixed. All these particular 3 nerves collectively called as the trigeminal, which is arising from the ventral side of the pons. पण या पर्टिक्युलर ऑप्थॅल्मिक, मॅक्झिलरी, मॅन्डिब्युलरचं फंक्शन प्रत्येकाचं वेगळं आहे, म्हणजे इनर्वेशन वेगळं आहे. कसं? द ऑप्थॅल्मिक, इट इज अ सेन्सरी नर्व. इट इज अरायझिंग फ्रॉम द वेंट्रल साइड ऑफ द पॉन्स. इट इनर्वेट्स नेझल कॅव्हिटी, अप्पर आयलिड्स, फोरहेड, स्काल्प अँड कंजंक्टिव्हा. नेझल कॅव्हिटी इनर्वेट होईल, अप्पर आयलिड इनर्वेट होईल, फोरहेड जर असेल तर इनर्वेट होईल, स्काल्प असेल तर इनर्वेट होईल, आणि आयचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ कंजंक्टिव्हा, तो पण इनर्वेट होईल. The second, it is called as a maxillary. The nature of this particular maxillary nerve, it is a sensory. It is arising from the ventral side of the pons, and it controls, it regulates the mucosa of the nose, palate, upper teeth and lip, lower eyelid. म्हणजे म्युकोजा आहे नोजचा, त्याच्यानंतर अप्पर पॅलेट आहे, त्याच्यानंतर अप्पर टीथ आहे, अप्पर लिप आहे, नंतर लोअर आयलिड आहे. दॅट इज इनर्वेटेड बाय दिस पर्टिक्युलर नर्व. दॅट नर्व इट इज कॉल्ड एज अ मॅक्झिलरी, which is the branch of trigeminal. The another, it is mandibular. The nature of this particular mandibular, it is mixed. It is arising from the ventral side of the pons, and it innervates, it regulates, it controls lower teeth, skin, cheek, side of the head, muscles of mastication. काय काय इनर्वेट करणार? टीथ, लोअर टीथ जर असेल तर इनर्वेट करणार, स्किन इनर्वेट करणार, चीक इनर्वेट करणार, साइड ऑफ द हेडची साइड, अँड मसल्स ऑफ मॅस्टिकेशन. So this is the nerve, fifth nerve. That particular nerve it is called as a trigeminal. The sixth, it is called as the abducens.
The abducens nerve, it is a motor nerve. It is arising from the pons varolai and it innervates muscles of the eyeball and lateral rectus muscles. की ही जी ॲबडसन्स मसल आहे ही पर्टिक्युलर मसल्स पुन्हा आयपर्यंत येणार, मसल्स ऑफ आयबॉल बॉलला इनर्वेट करणार, लॅटरल रेक्टस मसल्स त्या पण आयच्या मसल्स असेल तर इनर्वेट करणार. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर ॲबडसन्स इज मुवमेंट ऑफ द आय. की आयची जी मुवमेंट आहे त्याच्यासाठी ही पर्टिक्युलर नर्व आहे. दॅट पर्टिक्युलर शॉर्टेस्ट नर्व इट इज कॉल्ड ॲज अ ॲबडसन्स. The seventh nerve it is called as the facial. This particular facial nerve, it is a mixed nerve. It is arising from the pons variola of the hindbrain and it innervates face, scalp, neck muscles, glands, lacrimal glands आणि salivary glands. आय मधली ग्लँड आहे तिला लॅक्रिमल म्हणतात, माउथ मधल्या ग्लँड्सला salivary glands म्हणतात. So face, scalp, neck muscles, glands, they are innervated by this particular nerve. That nerve it is called as the facial. The function of this particular facial nerve is the facial expression, movement of the neck, secretion of the tears and taste. की फेशियल एक्सप्रेशन आहे, आपल्या फेसचे एक्सप्रेशन्स आहे, मुवमेंट ऑफ द नेक आहे, त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ द टियर आहे, टियर ग्लँड्स मधून टियर सिक्रेट होतात, त्याच्यानंतर टेस्ट आहे, त्याच्यासाठी पण ही इम्पॉर्टंट नर्व आहे. दॅट पर्टिक्युलर नर्व इट इज कॉल्ड ॲज अ फेशियल. द एट्थ इट इज कॉल्ड ॲज अ ऑडिटरी. The auditory it is with two branches. The one it is called as a vestibular, the another it is called as a cochlear. And auditory nerve it is the eighth nerve. The nature it is a sensory arising from the pons variola of the hindbrain. This particular auditory nerve, it innervates, it controls the internal ear, and the function of this particular auditory nerve is hearing and equilibrium. की मला ऐकायचं काम किंवा माझ्या बॉडीचं बॅलन्स मेंटेन करायचं काम कुठली नर्व करत असेल तर दॅट नर्व इट इज कॉल्ड एज ऑडिटरी. The ninth nerve it is called as glossopharyngeal. The nature of this particular glossopharyngeal it is a mix. It is arising from the side of the medulla oblongata, which is a part of hindbrain, and this particular glossopharyngeal it innervates the pharynx, tongue, salivary glands. Pharynx चा पार्ट आहे, टंग चा पार्ट आहे, salivary gland चा पार्ट आहे. ते सगळे पार्ट जर असेल तर ही नर्व इनर्वेट करणार. दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लासोफॅरेंजियल. द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर ग्लासोफॅरेंजियल इज टेस्ट, आयडेंटिफिकेशन ऑफ टेस्ट, सलायवेशन अँड स्वॉलोइंग. की टेस्ट माहीत करणे, त्याच्यानंतर सलायवा सिक्रेट करणे आणि गिळणे, स्वॉलोइंग करणे, त्याच्यासाठी ही ग्लँड आहे, नर्व आहे. दॅट पर्टिक्युलर नर्व इट इज कॉल्ड ॲज अ गॅसोफॅरेंजियल. द अनदर इट इज कॉल्ड ॲज अ वेगस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ न्यूमोगॅस्ट्रिक. इट इज द 10th cranial nerve. The nature of this particular nerve it is mixed. It is the longest nerve of all cranial nerves. It is arising from the side of the medulla oblongata. It innervates the various parts of the body, for example, larynx, trachea, pharynx, alimentary canal, heart, lungs, pancreas, blood vessels. की हे सगळे मॅक्झिमम विसरल पार्ट्स आहे. जे पर्टिक्युलर विसरल पार्ट्स ही पर्टिक्युलर नर्व इनर्वेट करणार. दॅट नर्व इट इज कॉल्ड एज वेगस. दस द फंक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर वेगस इट इज द विसरल सेन्सेशन अँड मूवमेंट्स, फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग एक्सेट्रा. The 11th nerve it is called as the accessory spinal, or it is called as the spinal accessory. The nature of this particular nerve it is motor. It is arising from the side of the medulla oblongata, and this particular spinal accessory nerve it innervates the neck, shoulder muscles, reflexes of the thoracic and the abdominal viscera. Thoracic आणि visceral organ जे आहे त्यांच्याकडून येणारे जे रिफ्लेक्सेस आहे त्याला रिस्पॉन्स देणे. Larynx and pharynx. Thus, the function of this particular spinal accessory is the movement of the larynx, pharynx, neck and shoulder. The last nerve, it is called as a hypoglossal. The nature of this particular nerve, it is motor. It innervates, or it is arising from the side of the medulla oblongata, and it innervates, it controls, it regulates the tongue muscles. The function of this particular hypoglossal is the movement of the tongue. So, this is the chart regarding the nerves which are arising from the brain. The nerves are called as the cranial nerves. त्याच्यानंतर आपण जाऊ आता बी पार्टला. हा ए पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द cranial nerves. आता जाणार आपण स्पायनल नर्व्स, की माझ्या स्पायनल कॉर्ड पासून ज्या नर्व्स निघत आहे त्या पर्टिक्युलर नर्व्स जर असेल तर त्या नर्व्सला काय म्हणायचं, किती असतात आणि कशा असतात. सो द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड and reaching to the various parts of the body, the nerves are called as the spinal nerves, and in human these particular spinal nerves are 31 pairs. तर त्या स्पायनल नर्व्सला आपल्याला जायचं आहे, त्यांच्या नेम्स मध्ये जायचं आहे, त्यांच्या नेचर मध्ये जायचं आहे, आणि एक स्पायनल नर्व आपल्याला फॉर्म करून दाखवायची की नर्व फॉर्म कशी होत असते.
ठीक आहे. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ दिस पर्टिक्युलर नर्व, दॅट इज द क्रॅनियल नर्व्स अँड द स्पायनल नर्व. द सेकंड टाइप ऑफ नर्व्स is called as spinal nerve. फर्स्ट काय होतं, क्रॅनियल नर्व. आता काय आपण टर्न होतोय, स्पायनल नर्व. क्रॅनियल नर्व्स कशाला म्हटलं होतं, द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द ब्रेन अँड रिचिंग टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, द नर्व्स आर कॉल्ड एज द क्रॅनियल नर्व्स. त्या किती होत्या, इन ह्युमन दिस पर्टिक्युलर क्रॅनियल नर्व्स दे आर 12 पेअर्स. आता आपल्याला कुठे टर्न व्हायचंय, स्पायनल नर्व्स. मग स्पायनल नर्व्स म्हणजे काय, द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड अँड रिचिंग टू द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, द नर्व्स आर कॉल्ड एज द स्पायनल नर्व्स. इन ह्युमन दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स आर 31 पेअर्स. की ह्या माझ्या बॉडीमध्ये स्पायनल कॉर्ड पासून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहे ह्या किती आहे टोटल, तर 31 पेअर्स. अँड ऑल दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स दे आर, इफ ऑब्झर्व्ड, द नेचर ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व इज मिक्स. म्हणजे कुठली पण स्पायनल नर्व जर माझ्या बॉडीमधली पाहिलेली असेल तर कंपल्सरी त्या पर्टिक्युलर नर्वमध्ये 2 न्यूरॉन्स प्रेझेंट आहे. सेन्सरी न्यूरॉन पण प्रेझेंट आहे, मोटर न्यूरॉन पण प्रेझेंट आहे. दॅट्स वाय ऑल द स्पायनल नर्व्स विच आर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी दे आर मिक्स. किती टोटल नर्व्स म्हटलं आपण, 31 पेअर्स. अँड all these particular 31 pairs of these particular spinal nerves, they are grouped into 5 groups. The names of this particular spinal nerve is given from the region of the vertebral column. की माझ्याकडे स्पायनल नर्व्स 31 पेअर्स आहे, पण या 31 पेअर्सला नेम करायचं असेल तर व्हर्टिब्रल कॉलमच्या रिजन वरून त्या 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्सचे आपण 5 ग्रुप करतो. द 5 ग्रुप्स ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स आर, the first it is called as cervical nerves, the another it is called as thoracic nerves, the another they are called as lumbar nerves, the another they are called as sacral nerves, and last one it is called as coccygeal nerve. मग cervical nerves कशाला म्हणणार, the nerves which are arising from the neck region of the spinal cord. की नेक मध्ये जो पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड आहे तिथून जर नर्व्स निघत असेल, अराइज होत असेल, तर नर्व्स आर कॉल्ड एज cervical nerves. And these particular cervical nerves in human they are 8 pairs and the nature is mixed. म्हणजे C1 पासून तर C8 पर्यंत ज्या 8 पेअर्स नर्व्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, सर्वायकल नर्व्स. द नेक्स्ट 12 दे आर कॉल्ड एज अ thoracic nerves. मग thoracic nerves कशाला म्हणणार, द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द thoracic region of the vertebral column, thoracic region of the spinal cord. That particular nerves are called as the thoracic nerves, and these are 12 pairs. The nature is mixed. The names of this particular thoracic nerves is from T1 to T12. इंडिव्हिज्युअल नेम करायचं जर असेल तर thoracic nerves टोटल किती आहे तर 12 पेअर्स, पण इंडिव्हिज्युअल नेम करतो म्हटलं असेल तर T1, T2, T3 असं T12 पर्यंत. द थर्ड ग्रुप ऑफ स्पायनल नर्व्स इट इज कॉल्ड एज अ lumbar nerves. They are again 5 pairs. The nature is mixed. They are named as L1 to L5. They are arising from the lumbar region of the spinal cord. The another next group it is called as the sacral nerve. These are again 5 pairs. The nature is mixed. Their names are S1 to S5. They are arising from the sacral region of the vertebral column. The last one pair it is called as the coccygeal nerve. It is only one pair. The nature of this particular nerve, it is mixed. It is arising from the end region of the spinal cord. So total nerves are 31 pairs. 8 pairs cervical nerves, 12 pairs thoracic nerves, 5 pairs lumbar nerves, 5 pairs sacral nerves, and 1 pair coccygeal nerve. But the nature of all these particular nerves is compulsorily mixed. म्हणजे ह्या सगळ्या जेवढ्या काही नर्व्स आहे ह्या कुठून अराइज होत आहे, स्पायनल कॉर्ड पासून. आता आपल्याला काय करायचं आहे की स्पायनल नर्व्स आपल्याकडे 31 पेअर्स आहे, पण एक स्पायनल नर्व कशी तयार होते त्याच्या फॉर्मेशन मध्ये आपल्याला आता जायचं आहे. किंवा सपोज फॉर एक्झाम्पल हा स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्ड आहे आणि या स्पायनल कॉर्ड पासून ही जर नर्व मला तयार करायची असेल तर ऍक्च्युअल काय असते, तर ऍक्च्युअली आपल्याला तो पार्ट स्टडी करायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व. केअरफुली ऑब्झर्व करा. हा आहे स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्ड मध्ये बाहेर जे दिसत आहे आपल्याला त्याला म्हणतो आपण मेनिंजेस. इथे जे मॅटर आहे ते आहे व्हाईट मॅटर. इथे जे मॅटर आहे ते ग्रे मॅटर. ग्रे मॅटर जर ऑब्झर्व केलेलं असेल तर ते कॅपिटल एच शेप आहे. कॅपिटल एच शेप असल्यामुळे त्याला या ग्रे मॅटरला 2 डॉर्सोलॅटरल प्रोजेक्शन्स आहे, यांना म्हणतो आपण डॉर्सल हॉर्न्स. 2 व्हेंट्रोलॅटरल प्रोजेक्शन्स आहे, त्यांना म्हणतो आपण व्हेंट्रल हॉर्न्स. हे हॉर्न्स या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड मधून बाहेर निघाले की त्याला म्हणतो आपण रूट. तर हा आहे डॉर्सल रूट आणि हा आहे व्हेंट्रल रूट. डॉर्सल रूटच्या आतमध्ये जो न्यूरॉन असतो त्याला म्हणतात सेन्सरी न्यूरॉन.
व्हेंट्रल रूटच्या आतमध्ये जो न्यूरॉन असतो त्याला म्हणतात मोटर न्यूरॉन. असा डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट जर जॉईन होत असेल तर नर्व तयार होते, तिला म्हणतो आपण स्पायनल नर्व. आता या स्पायनल नर्व मध्ये दोन्ही न्यूरॉन प्रेझेंट आहे, सेन्सरी न्यूरॉन पण प्रेझेंट आहे, मोटर न्यूरॉन पण प्रेझेंट आहे. म्हणजे इनडायरेक्टली कुठली पण स्पायनल नर्व कंपल्सरी कशी राहील, मिक्स. ऑब्झर्व करा आता. दिस इज द स्पायनल कॉर्ड. द स्पायनल कॉर्ड शोज द प्रेझेन्स ऑफ टू मॅटर्स. द टू मॅटर्स आर द व्हाईट मॅटर अँड द ग्रे मॅटर. White matter and the gray matter. The shape of this particular gray matter which is present in the spinal cord is capital H shape. Because the shape of this particular gray matter is capital H shape, it shows the presence of two dorsolateral projections, two ventrolateral projections. Dorsolateral projections are called as the dorsal horns. Ventrolateral projections are called as the ventral horns. The dorsal horn it come out of the spinal cord. In the form of root, it is called as a dorsal root. The ventral horn it come out of the spinal cord. In the form of root, that root it is called as a ventral root. The dorsal root it possesses the neuron, it is called as a sensory neuron. The ventral root it possesses the neuron, it is called as a motor neuron. The cell body of this particular sensory neuron, cell body म्हणजे सायटॉन, इथे न्यूक्लियस लोकेटेड आहे. The cell body of this particular sensory neuron is located outside the spinal cord, but the cell body of this particular motor neuron is located within the central nervous system. That's why the dorsal root it shows the presence of a swelling. That swelling it is called as a dorsal root ganglion. Ventral root does not possess such particular swelling, that is called as ganglion. मी आता काय म्हटलं की हा डॉर्सल हॉर्न आहे, हा व्हेंट्रल हॉर्न आहे. हा डॉर्सल हॉर्न बाहेर निघाला की त्याला म्हणू आपण डॉर्सल रूट. हा व्हेंट्रल हॉर्न बाहेर निघाला की त्याला काय म्हणू आपण व्हेंट्रल रूट. डॉर्सल रूटच्या आत कोणता न्यूरॉन आहे तर सेन्सरी न्यूरॉन. व्हेंट्रल रूटच्या आत कोणता न्यूरॉन आहे तर मोटर न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉनची सेल बॉडी ही स्पायनल कॉर्डच्या बाहेर आहे, पण मोटर न्यूरॉनची सेल बॉडी ही या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे स्पायनल कॉर्डच्या आत आहे. या सेल बॉडीमुळे या रूटला आता इथे काय डेव्हलप झालं, स्वेलिंग. त्या स्वेलिंगला काय म्हणतो आपण गँग्लियॉन. म्हणजे असा गँग्लियॉन कोणत्या रूटला प्रेझेंट आहे, डॉर्सल रूट. म्हणून या गँग्लियॉनला म्हणतो आपण डॉर्सल रूट गँग्लियॉन. पण या व्हेंट्रल रूटला तसा गँग्लियॉन नसणार, कारण सेल बॉडी आत आहे. कशाच्या आत आहे, स्पायनल कॉर्डच्या आत आहे. पुढे द डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल रूट इन द न्यूरल कॅनल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. हा जर स्पायनल कॉर्ड असेल तर हा स्पायनल कॉर्ड व्हर्टिब्रल कॉलमच्या आत प्रेझेंट आहे, आणि ही जी नर्व आहे त्या पर्टिक्युलर व्हर्टिब्रल कॉलमच्या कॅनल मध्ये तयार होत आहे. दॅट इज कॉल्ड एज द न्यूरल कॅनल. So the dorsal root and the ventral root they join in the neural canal of the vertebral column to form the nerve, and that particular nerve it is called as the mixed spinal nerve. Why this particular nerve it is called as mixed nerve? This particular nerve now it shows the presence of both the neurons. They are the sensory as well as the motor. Hence this particular nerve now it is called as a mixed spinal nerve. But when this particular nerve it is formed, समजा for example ही जर nerve या spinal cord पासून इथे जर form झालेली असेल, तर when this particular nerve it is formed, immediately when this particular nerve it come out of the vertebral column, immediately it form three branches. Immediately it form three branches. The three branches are collectively called as the rami. The three branches collectively are called as the rami. Each branch it is called as the ramus. म्हणजे काय की ही नर्व स्पायनल नर्व एकदा फॉर्म झाली, ती व्हर्टिब्रल कॉलम मधून बाहेर आली की त्या पर्टिक्युलर नर्वच्या किती ब्रांचेस होतील तर तीन. तिन्ही ब्रांचेसला कलेक्टिव्हली काय म्हणतात तर रॅमाय. सिंगलला काय म्हणतात तर रॅमस. मग आता ह्या तीनचे नेम्स काय. द शॉर्ट ब्रांच, आता ती नर्व इथून निघाली, इथल्या स्किन आणि मसल्स कडे जात असेल, द शॉर्ट ब्रांच which is supplied to the skin and muscles of the dorsal side of the body, that particular branch it is called as the ramus dorsalis. ती तिथनं निघालेली आहे, तिथल्या स्किनला मसल्सला सप्लाय होईल, त्या ब्रांचला काय म्हणतो आपण रॅमस डॉर्सालिस. द लॉंग ब्रांच, आता ती तिथून निघाली, इथे आली आणि इकडे आली. द लॉंग ब्रांच which is supplied to the lateral and ventral side of the body, it is called as the ramus ventralis. That is called as ramus ventralis. And the third branch which communicate with the visceral organs, that branch it is called as ramus communicans, where this particular ramus communicans it joins with the ganglion of the autonomous nervous system. That particular ganglion it is called as the sympathetic ganglion.
दॅट इज कॉल्ड एज सिम्पथॅटिक गँग्लियॉन. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला या पर्टिक्युलर डायग्राम मधून काय कळलं की बा ही स्पायनल नर्व असेल तर फॉर्म कशी होणार. मग आता या डॉर्सल हॉर्नला, या व्हेंट्रल हॉर्नला जर मी यूज केलं असेल तर ही एक नर्व तयार झाली, एक. पण आता हा जर डॉर्सल हॉर्न आणि हा व्हेंट्रल हॉर्न जर मी यूज केला असता तर या बाजूला पण एक नर्व तयार झाली असती. म्हणजे इनडायरेक्टली एक नर्व या बाजूला, एक नर्व या बाजूला. कंपल्सरी द नर्व्स विच आर अरायझिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड, दे आर कंपल्सरीली दे आर प्रेझेंट इन पेअर, अँड बिकॉज दे शो द प्रेझेन्स ऑफ बोथ द न्यूरॉन्स, दे आर द सेन्सरी न्यूरॉन अँड द मोटर न्यूरॉन, ऑल दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स आर मिक्स. क्रॅनियल नर्व्स असं नव्हतं. क्रॅनियल नर्व्स आयदर दे आर सेन्सरी ऑर दे आर मोटर ऑर मिक्स. सपोज फॉर एक्झाम्पल हे जर ब्रेन असेल, हाच रूट जर मी यूज केलेला असेल तर ती नर्व कशी राहील, सेन्सरी. हा रूट यूज केलेला असेल तर ती नर्व कशी राहील, मोटर. पण हा दोन्ही रूट जर त्या ब्रेन पासून निघत असेल आणि ही अशी नर्व तयार होत असेल तर ती कशी राहील, मिक्स. म्हणजे क्रॅनियल नर्व्स आयदर दे आर सेन्सरी ऑर दे आर मोटर ऑर दे आर मिक्स, बट ऑल दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स दे आर कंपल्सरी मिक्स. आता या पर्टिक्युलर पेरिफेरल नर्वस सिस्टीम मधल्या ह्या नर्व्स माहिती झाल्या आपल्याला, पण या नर्व्सच्या हेल्पनी आपल्याला एका ऍक्शन मध्ये जायचं आहे. and that particular action it is called as a reflex action. की ह्या नर्व जर असेल तर या पर्टिक्युलर नर्व्सनी आपल्याला एक ऍक्शन परफॉर्म करता येईल. दॅट पर्टिक्युलर ऍक्शन इट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. तो पार्ट आता आपण कंटिन्यू करू. द अनदर पार्ट इन दिस चॅप्टर, द पार्ट इज रिफ्लेक्स ऍक्शन. द चॅप्टर इज नर्वस कोऑर्डिनेशन. आता आपल्याला काय करायचं आहे की नर्वस कोऑर्डिनेशन मधल्या एका नवीन पार्टला जायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. आपली पहिली सिस्टीम संपली सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता आपण यूज करून राहिलो किंवा स्टडी करून राहिलो पेरिफेरल नर्वस सिस्टीम. या पेरिफेरल नर्वस सिस्टीम मधला हा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. मग रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय, तर सपोज फॉर एक्झाम्पल एखादी मी व्हेकल ड्राईव्ह करून राहिलो आणि सपोज सडनली जर दुसरी एखादी व्हेकल मध्ये जर आली तर मी फटकन ब्रेक लावीन. म्हणजे मी माझ्या ब्रेनच्या व्हीलला यूज न करता जर ब्रेक लावलेला असेल तर इनडायरेक्टली ह्या ऍक्शनला म्हणतो आपण रिफ्लेक्स ऍक्शन. किंवा एखादी हाऊसफ्लाय आहे, मॉस्किटो आहे, तो जर आयपर्यंत, डोळ्यापर्यंत आला तर मी पटकन माझे आयलिड्स बंद करीन. इथे पण मी माझा व्हील यूज नाही केला. त्याही पर्टिक्युलर ऍक्शनला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्स ऍक्शन. मग रिफ्लेक्स ऍक्शनला कसं डिफाईन करता येईल, द सडन इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स. The sudden involuntary response given by the central nervous system to a particular type of stimulus is called as रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे एखाद्या स्टिम्युलसला, म्हणजे बॉडीकडे येणाऱ्या इन्फॉर्मेशनला, आतून बाहेरून येणाऱ्या इन्फॉर्मेशनला माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमनी पटकन इन्व्हॉलंटरी रिस्पॉन्स दिला असेल तर दॅट पर्टिक्युलर ऍक्शन इट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स ऍक्शन. व्हॉट इज रिफ्लेक्स ऍक्शन, द सडन इन्व्हॉलंटरी रिस्पॉन्स गिवन बाय द सेंट्रल नर्वस सिस्टीम to a particular type of stimulus. Stimulus म्हणजे इन्फॉर्मेशन is called as a reflex action. या रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये इन्फॉर्मेशन कशी फ्लो होईल. सपोज फॉर एक्झाम्पल जर इथे मॉस्किटो आहे आणि तो मला बाईट करत आहे, मला या हाताने त्या पर्टिक्युलर मॉस्किटोला जर मारायचं असेल तर इनडायरेक्टली पहा की या मॉस्किटोला बसायला जी जागा मिळाली ती स्किन आहे. याला म्हणतो आपण रिसेप्टर ऑर्गन. रिसेप्टर ऑर्गननी स्किननी ती इन्फॉर्मेशन दिली सेन्सरी न्यूरॉनला. सेन्सरी न्यूरॉनने ती इन्फॉर्मेशन दिली माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मधल्या कनेक्टर न्यूरॉनला. कनेक्टर न्यूरॉननी आन्सर केलं आणि आन्सर म्हणजे रिस्पॉन्स दिला मोटर न्यूरॉनला. मोटर न्यूरॉननी ती इन्फॉर्मेशन दिली माझ्या या मसल्सला म्हणजे इफेक्टर ऑर्गनला, आणि या इफेक्टर ऑर्गननी ती ऍक्शन कंप्लीट केली. म्हणजे इनडायरेक्टली इन्फॉर्मेशन कशी फ्लो झाली, या स्किन पासून तर या मसल्स पर्यंत ही इन्फॉर्मेशन अशी फ्लो झाली थ्रू सेंट्रल नर्वस सिस्टीम. या आर्कला म्हणतात दॅट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्स आर्क. मग रिफ्लेक्स आर्क म्हणजे काय, द वे फॉलोड बाय एन इम्पल्स. जी इन्फॉर्मेशन चालली आहे त्याला आपण इम्पल्स म्हणून. द वे फॉलोड बाय एन इम्पल्स फ्रॉम अ पॉइंट ऑफ स्टिम्युलस टू अ पॉइंट ऑफ इफेक्ट. हा स्टिम्युलसचा पॉइंट आहे, हा इफेक्टचा पॉइंट आहे. The way followed by an impulse from a point of stimulus to a point of effect through central nervous system. ही इन्फॉर्मेशन इथून इथे डायरेक्ट नाही आली, थ्रू सेंट्रल नर्वस सिस्टीम आली. So the way followed by an impulse from a point of stimulus to a point of effect through central nervous system is called as arc, and that particular arc it is called as a reflex arc. दॅट इज कॉल्ड एज रिफ्लेक्स आर्क. दोन डेफिनेशन्स माहित झाल्या, रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय आणि रिफ्लेक्स आर्क म्हणजे काय. व्हॉट इज रिफ्लेक्स ऍक्शन, देन द सडन इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स
given by the central nervous system to a particular type of stimulus is called as a reflex action, and the way followed by an impulse from a point of stimulus to a point of effect through central nervous system is called as a reflex arc. मग एक रिफ्लेक्स आर्क आपल्याला आता स्टडी करायची आहे की एका रिफ्लेक्स आर्क मध्ये काय काय प्रेझेंट असणार. तर एक रिफ्लेक्स आर्क मी इथे ड्रॉ केलेली आहे. या रिफ्लेक्स आर्क मध्ये इथून इन्फॉर्मेशन निघेल अशी इन्फॉर्मेशन इथपर्यंत येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर स्किन असेल तर हा पार्ट आहे आणि ह्या जर मसल्स असेल तर हा पार्ट आहे. मग आता एका रिफ्लेक्स आर्क मध्ये किती कंपोनंट्स असतात, तर 6 कंपोनंट्स बघा. पहिला पार्ट आहे रिसेप्टर ऑर्गन, दुसरा आहे सेन्सरी न्यूरॉन, मग आहे कनेक्टर न्यूरॉन, मग आहे मोटर न्यूरॉन, मग आहे इफेक्टर ऑर्गन आणि इथे 2 ठिकाणी गॅप्स आहेत, त्यांना काय म्हणतात तर सायनॅप्स. So each reflex arc, it consists of various organs or components. The components of this particular arc are receptor organ, sensory neuron, connector neuron, motor neuron, effector organ and synapse. आपण एक एक ऑब्झर्व करू की रिसेप्टर ऑर्गन म्हणजे काय. मग रिसेप्टर ऑर्गन म्हणजे काय. द रिसेप्टर ऑर्गन इट इज अ पार्ट ऑफ द बॉडी विच रिसीव द स्टिम्युलस. द रिसेप्टर ऑर्गन म्हणजे ही स्किन जर असेल रिसेप्टर ऑर्गन, तर रिसेप्टर ऑर्गन इट इज अ पार्ट ऑफ द बॉडी विच रिसीव द स्टिम्युलस अँड कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलस इनटू द सेन्सरी इम्पल्स. म्हणजे मी हा पेन जर या स्किनवर ठेवला असेल तर हा पेन स्किनवर ठेवलेला माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला नाही समजला. तो ती जी पेनची इन्फॉर्मेशन फॉर एक्झाम्पल या स्किनवर असेल तर त्या स्किननी ती पेनची इन्फॉर्मेशन माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला समजेल अशा लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट केली. त्याला म्हणतो आपण इम्पल्स. म्हणजे दिला काय स्टिम्युलस, स्किननी स्टिम्युलसचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं इम्पल्स. तो जो पार्ट आहे दॅट पार्ट इट इज कॉल्ड एज अ रिसेप्टर ऑर्गन. सो इट इज अ रिसेप्टर ऑर्गन, इट इज अ पार्ट ऑफ द बॉडी which receive the stimulus, convert the stimulus into the sensory impulse. That particular part of the body it is called as a receptor organ. For example, skin. Second component, the second component it is called as the sensory neuron. But sensory neuron म्हणजे काय. It is a nerve cell which carry the sensory impulse from receptor organ to the central nervous system. From receptor organ to the central nervous system. म्हणजे हा कोण आहे सेन्सरी न्यूरॉन. तर एक इलॉंगेटेड तो सेल आहे. त्यांनी काय करायचं आहे तर हा सेन्सरी इम्पल्स जो रिसेप्टर ऑर्गनने तयार केला तो घ्यायचा आहे आणि कोणाला द्यायचा आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम. ही आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे स्पायनल कॉर्ड. So that neuron it is called as a sensory neuron. Connector neuron, it is a nerve cell which is present in the gray matter. It is a nerve cell which is present in the gray matter which connects the sensory neuron to the motor neuron. Which connects the sensory neuron to the motor neuron. हा पर्टिक्युलर कनेक्टर न्यूरॉन ऍडजस्टर न्यूरॉन हा जो न्यूरॉन आहे तो काय आहे तो नर्व सेलच आहे, पण तो दोघांना कनेक्ट करतो. कोणाकोणाला सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन. मग मोटर न्यूरॉन म्हणजे काय. द मोटर न्यूरॉन इट इज अ नर्व सेल. मोटर न्यूरॉन पण तो इलॉंगेटेड एक सेल आहे. मोटर न्यूरॉन इट इज अ नर्व सेल. हा आज जो दाखवला तो मोटर न्यूरॉन. The motor neuron it is a nerve cell which carry the motor impulse from central nervous system to the effector organ. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमला आलेला जो इम्पल्स आहे तो कोणता आहे सेन्सरी इम्पल्स. या सेंट्रल नर्वस सिस्टीमने त्या सेन्सरी इम्पल्सचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं तर मोटर इम्पल्स मध्ये. आणि तो मोटर इम्पल्स जर इफेक्टर ऑर्गन पर्यंत कॅरी करायचा असेल तर जो न्यूरॉन लागेल दॅट न्यूरॉन इट इज कॉल्ड एज अ मोटर न्यूरॉन. So what is motor neuron? It is a nerve cell which carry the motor impulse from central nervous system to the effector organ. मग effector organ म्हणजे काय. It is a part of the body. Effector organ it is a part of the body. It receive the motor impulse. हा मोटर न्यूरॉननी हा इम्पल्स मोटर इम्पल्स इथे आणलेला आहे इफेक्टर ऑर्गनला. इट इज अ पार्ट ऑफ द बॉडी विच रिसीव द मोटर इम्पल्स अँड कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर मोटर इम्पल्स इन टू द प्रॉपर रिस्पॉन्स आयदर बाय कॉन्ट्रॅक्शन ऑर बाय सिक्रेशन. की या इफेक्टर ऑर्गननी काय घ्यायचं आहे मोटर इम्पल्स. या मोटर इम्पल्सचं कन्व्हर्शन या इफेक्टर ऑर्गननी मोटर इम्पल्स घ्यायचा आहे पण कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे प्रॉपर रिस्पॉन्स. प्रॉपर रिस्पॉन्स कोणता तर माझ्याकडे इफेक्टर्स दोन आहे, एक मसल्स आहे दुसरं ग्लँड्स आहे. मसल्स काय होईल तर कॉन्ट्रॅक्शन आणि ग्लँड्सचं काय होईल तर सिक्रेशन. So what is effector organ then? The effector organ it is a part of the body which receive the motor impulse and convert the motor impulse into the proper response either by contraction or by secretion. The examples of effector organs are the muscles and the glands.
हा हे फिफ्थ कंपोनेंट ऑफ दिस पर्टिक्युलर रिफ्लेक्स आर्क दॅट इज कॉल्ड एज अ इफेक्टर ऑर्गन. अजून एक सिक्स्थ पण आहे दॅट इज कॉल्ड एज अ सायनॅप्स. मग सायनॅप्स म्हणजे काय? द गॅप ऑर द स्पेस प्रेझेंट इन बिटवीन टू ॲडजसंट न्यूरॉन इट इज कॉल्ड एज सायनॅप्स. The gap or the space present in between two adjacent neurons, that particular gap it is called as the synapse. Or in another words, the gap which is present in between axon of one neuron and dendron of another neuron, that particular gap it is called as the synapse. And through this particular gap, the impulse it travel from one neuron to the another neuron. की या पर्टिक्युलर गॅप मधून इम्पल्स एका न्यूरॉन कडून दुसऱ्या न्यूरॉन कडे जात असतो. दॅट पर्टिक्युलर गॅप इट इज कॉल्ड एज अ सायनॅप्स. So thus this particular reflex arc it shows the presence of, or it consists of, 6 components. The 6 components are receptor organ, sensory neuron, connector neuron, motor neuron and effector organ and synapse. मग आता सपोज फॉर एक्झाम्पल ही आर्क आपल्याला माहित झाली की एका आर्क मध्ये 6 कंपोनेंट्स आहे. तर ही आर्क वर्क कशी करते म्हणजे मेकॅनिझम ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन कसं ऑब्झर्व करू आपण. सपोज फॉर एक्झाम्पल या आर्कला मी जर आता यूज करायचं जर ठरवलं तर इनडायरेक्टली ऍक्शन कशी कम्प्लीट होईल. सपोज फॉर एक्झाम्पल इथे मॉस्किटो समजा बाईट होत आहे आणि या मसल्सनी मला त्या मॉस्किटोला मारायचं आहे. ऍक्शन कशी राहील बघा. The receptor organ it receives the stimulus, convert that particular stimulus into the sensory impulse. या रिसेप्टर ऑर्गननी म्हणजे माझ्या स्किननी काय करायचं आहे, तो मॉस्किटो जो बसलाय त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला समजेल या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट करायची आहे? इम्पल्स मध्ये. जाणारा जो इम्पल्स असतो सेंट्रल नर्वस सिस्टीम कडे तो असतो सेन्सरी इम्पल्स आणि बाहेर निघणारा जो इम्पल्स असतो जो इफेक्टर ऑर्गन कडे जातो तो मोटर इम्पल्स असतो. मेकॅनिझम मध्ये कसं? द रिसेप्टर ऑर्गन it receive the stimulus, convert that particular stimulus into the sensory impulse and that is given to this particular neuron. That neuron it is called as sensory neuron. आता sensory neuron चं काम सुरू होईल. The sensory neuron now carry that particular sensory impulse from receptor organ to the first synaptic junction. म्हणजे इनडायरेक्टली या पहिल्या गॅपला ज्याला आपण सायनॅप्स म्हणतो आता त्याला आपण म्हणतोय फर्स्ट सायनॅप्टिक जंक्शन. म्हणजे मॉस्किटो बाईट झाला ही इन्फॉर्मेशन या गॅपला आली पण गॅप असल्यामुळे ती इन्फॉर्मेशन पुढे जाणार नाही. आता काय होईल? ऍट द फर्स्ट सायनॅप्टिक जंक्शन दिस पर्टिक्युलर सेन्सरी न्यूरॉन व्हेन इट रिसीव्ह द सेन्सरी इम्पल्स ऍट द फर्स्ट सायनॅप्टिक जंक्शन देर इज सिक्रेशन ऑफ अ न्यूरो हार्मोन अँड दॅट पर्टिक्युलर न्यूरो हार्मोन इट इज कॉल्ड एज ऍसिटिल कोलाइन. की हा सेन्सरी इम्पल्स सपोज फॉर एक्झाम्पल जर इथे आलेला असेल या पर्टिक्युलर सेन्सरी न्यूरॉनला जर सेन्सरी इम्पल्स जर आलेला असेल तर तो पर्टिक्युलर सेन्सरी इम्पल्स आता सेन्सरी न्यूरॉन कडून कनेक्टर न्यूरॉनला जायला पाहिजे. जाणार नाही कारण इथे गॅप आहे. गॅपला काय म्हणतो आपण? सायनॅप्स. म्हणून जर सेन्सरी इम्पल्स आलेला असेल तर या फर्स्ट सायनॅप्टिक जंक्शनला म्हणजे फर्स्ट सायनॅप्सला एक हार्मोन न्यूरो हार्मोन सिक्रेट होईल दॅट इज कॉल्ड एज ऍसिटिल कोलाइन. That particular acetylcholine forms the bridge between the two neurons. That is the sensory neuron and the connector neuron. म्हणजे इनडायरेक्टली आता आपला इम्पल्स सेन्सरी न्यूरॉन टू कनेक्टर न्यूरॉन गेला. कशाने गेला? त्या ब्रिजनी गेला. ब्रिज कशाने तयार केला? एका हार्मोनने तयार केला. हार्मोनचं नेम काय तर ऍसिटिलकोलाइन. नाव थ्रू दिस पर्टिक्युलर ब्रिज द सेन्सरी इम्पल्स नाव पास फ्रॉम सेन्सरी न्यूरॉन टू द कनेक्टर न्यूरॉन. म्हणजे या ब्रिज कडून सेन्सरी इम्पल्स जो आहे तो कुठे गेला? आता सेन्सरी न्यूरॉन कडून कनेक्टर न्यूरॉन कडे गेला. नाव दिस पर्टिक्युलर सेन्सरी इम्पल्स इज रीड बाय, अनालाइज बाय, प्रोसेस बाय सेंट्रल नर्वस सिस्टम and that is converted into the motor impulse. की आता हा सेन्सरी इम्पल्स जर असेल तर कुठे गेलेला आहे? सेंट्रल नर्वस सिस्टमला गेलेला आहे. म्हणजे कुठे गेलेला आहे? स्पायनल कॉर्डला गेला आहे, ब्रेनला गेलेला आहे. तो सेन्सरी इम्पल्स जर असेल तर आता कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे? मोटर इम्पल्स मध्ये. इन्फॉर्मेशन काय आली होती? मॉस्किटो बाईट झालेला आहे. आपल्याला रिस्पॉन्स काय? मारा. म्हणजे मारा असा जर रिस्पॉन्स पाहिजे जर असेल तर इनडायरेक्टली तो काय आहे? आता मोटर इम्पल्स. आता तो कॅरी करायचा आपल्याला इफेक्टर ऑर्गन म्हणजे मसल्स पर्यंत. पण तरी पण तो मोटर इम्पल्स या कनेक्टर न्यूरॉन कडून मोटर न्यूरॉन कडे जाणार नाही. का? कारण इथे पुन्हा गॅप आहे. सो द सेन्सरी इम्पल्स थ्रू दिस पर्टिक्युलर फर्स्ट सायनॅप्टिक जंक्शन upon secretion of acetylcholine it move from sensory neuron to the connector neuron and once the impulse it pass from sensory neuron to the connector neuron immediately this particular acetylcholine is neutralized by another substance that is called as the cholinesterase.
म्हणजे की ऍसिटिल कोलाईनमुळे इथे ब्रिज तयार झाला, ब्रिजनी तो पर्टिक्युलर इम्पल्स कॅरी झाला, पण तो ब्रिज पुढे जाऊन काढावा लागतो. तो कशाने निघतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलिन इस्टरेज. म्हणजे ऍसिटिल कोलाईन ब्रिज तयार करेल, कोलिन इस्टरेज तो पर्टिक्युलर ब्रिज काढून टाकेल. कनेक्टर न्यूरॉननी कन्व्हर्शन कशामध्ये केलं, सेन्सरी इम्पल्सचं कन्व्हर्शन मोटर इम्पल्स मध्ये केलं, म्हणजे कशाच्या हेल्पनी, सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता पुढे काय होईल, at the second synaptic junction present between connector neuron and the motor neuron, there is again secretion of the same neurohormone that is called as acetylcholine. And this particular acetylcholine now forms the bridge between this particular connector neuron and motor neuron. Through this particular bridge, the motor impulse now pass from connector neuron to the motor neuron. म्हणजे indirectly हा जो मोटर इम्पल्स आहे, जो सेंट्रल नर्वस सिस्टमने तयार केलेला आहे, तो मोटर इम्पल्स आता कोणाला कॅरी करावा लागेल, मोटर न्यूरॉनला. तो कशातून पास होईल, सेकंड सायनॅप्स मधून. पण तिथे काय तयार करावं लागेल, ब्रिज तयार करावं लागेल. ब्रिज कुठल्या हार्मोनने तयार केला, ऍसिटिलकोलाइन. वन्स दिस पर्टिक्युलर मोटर इम्पल्स पास फ्रॉम कनेक्टर न्यूरॉन टू द मोटर न्यूरॉन, दिस पर्टिक्युलर ब्रिज म्हणजे ऍसिटिलकोलाइन इज अगेन न्यूट्रलाइज with the help of enzyme that is called as a cholinesterase. Now this particular motor impulse, it is carried by motor neuron up to the effector organ, and effector organ now convert that particular motor impulse into the proper response, that is the contraction. म्हणजे या स्किन पासून इन्फॉर्मेशन गेलेली आहे ती आता मसल्स पर्यंत आलेली आहे. जी इन्फॉर्मेशन गेली होती त्या एक्झाम्पल मध्ये मॉस्किटो बाईट, तर त्याला रिस्पॉन्स माझ्या मसल्सने काय दिला, किल. मग असा जर असेल तर इनडायरेक्टली या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये पहा तुमचं ऑब्झर्वेशन की या पूर्ण एक्झाम्पलमध्ये 6 पण कंपोनंट्स या आर्कचे यूज झाले. काय कंपोनंट यूज झाले, रिसेप्टर ऑर्गन यूज झाला, सेन्सरी ऑर्गन न्यूरॉन यूज झाला, कनेक्टर न्यूरॉन यूज झाला, मोटर न्यूरॉन यूज झाला, इफेक्टर ऑर्गन यूज झाला, सायनॅप्स पण यूज झाला. So this is the mechanism or way of flow of this particular impulse through this particular components. तुम्हाला आता एक गोष्ट पुन्हा अजून कळेल बघा की स्टिम्युलस दिला आणि इम्पल्स मध्ये कन्व्हर्शन झालं. ऍक्च्युली काय आहे की हा ऍक्च्युली न्यूरॉन आहे. न्यूरॉन म्हणजे नर्व सेल आहे. त्या नर्व सेलवर म्हणजे या स्किनवर जर मी टच केला असेल तर ऑटोमॅटिकली त्या पर्टिक्युलर न्यूरॉनच्या आतमधले आयन्स बाहेर निघतात, बाहेरचे आयन्स आतमध्ये निघतात. त्याला म्हणतात डिपोलरायझेशन. त्याला काय म्हणतात, डिपोलरायझेशन. म्हणजे न्यूरॉन डिपोलराइज झाला म्हणजे इनडायरेक्टली कशाचं कन्व्हर्शन, कशामध्ये कन्व्हर्शन झालं, स्टिम्युलसचं कन्व्हर्शन इम्पल्स मध्ये झालं. आता हा इम्पल्स जर असेल तर पुढे 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 ट्रॅव्हल होईल. काय ट्रॅव्हल होईल, इम्पल्स. दॅट पर्टिक्युलर इम्पल्स इट इज कॉल्ड ॲज अ सेन्सरी इम्पल्स. इनडायरेक्टली व्हॉट इज इम्पल्स, देन द डिपोलरायझेशन ऑफ द न्यूरॉन, इट इज कॉल्ड ॲज impulse. So this is called as a reflex action and this is called as a reflex arc. So what is finally reflex action? The sudden involuntary response given by the central nervous system to a particular type of stimulus, it is called as a reflex action. And the way followed by an impulse from a point of stimulus to a point of effect through central nervous system, it is called as the reflex arc. आता या reflex action चे वेगवेगळे types आहेत. There are 3 different types of these particular reflex actions. They are the cerebral reflex, spinal reflex and sympathetic reflex. But cerebral reflex म्हणजे काय? If the reflex action it is working through the brain, that particular reflex action it is called as the cerebral reflex. The example is blinking of the eye, sneezing, etc. की आय मी ब्लिंक करून राहिलेलो आहे, त्याच्यानंतर स्नीझिंग करतोय, याच्यासाठी मी जे ब्रेन मधली रिफ्लेक्स ऍक्शन यूज करत असेल तर दॅट पर्टिक्युलर ऍक्शन इट इज कॉल्ड ॲज अ cerebral reflex. The another it is called as a spinal reflex. If that particular reflex action it is working through the spinal cord, then that particular reflex it is called as a spinal reflex. For example, withdrawal of the hand after pin prick. की एखाद्या वेळेस चुकून फॉर एक्झाम्पल हाताला जर पिन प्रिक झाली, रुतली, तर इनडायरेक्टली पटकन मी हाताला झटका मारी. तिथे मी काय यूज केला, स्पायनल कॉर्ड यूज केला. कुठली ऍक्शन यूज केली, रिफ्लेक्स ऍक्शन यूज केली. कशाच्या थ्रू ती रन झाली, स्पायनल कॉर्ड. दॅट पर्टिक्युलर रिफ्लेक्स ऍक्शन इट इज कॉल्ड एज स्पायनल रिफ्लेक्स. The another it is called as the sympathetic reflex. If the reflex action is working through the sympathetic ganglion, it is called as the sympathetic reflex. आपण जेव्हा फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व मध्ये गेलो तेव्हा 3 ब्रांचेस होत्या, रॅमस डॉर्सालिस, रॅमस व्हेंट्रालिस, रॅमस कम्युनिकन्स. तो रॅमस कम्युनिकन्स पहा एका गँग्लिऑन सोबत जॉईन झाला होता, त्याला सिम्पथॅटिक गँग्लिऑन म्हणतात. तो सिम्पथॅटिक गँग्लिऑन जर माझ्या रिफ्लेक्सेस कंट्रोल करत असेल तर दॅट रिफ्लेक्स इट इज कॉल्ड एज सिम्पथॅटिक रिफ्लेक्स. फॉर एक्झाम्पल हार्टबीट, सिक्रेशन ऑफ द एन्झाइम्स अँड द हार्मोन्स,
एन्झाईम सिक्रेट करायची आहे, हार्मोन सिक्रेट करायचे आहे, हार्टबीट कंट्रोल करायची आहे. याच्यासाठी फॉर एक्झाम्पल जी रिफ्लेक्स ॲक्शन आहे, दॅट रिफ्लेक्स ॲक्शन इट इज कॉल्ड एज सिम्पॅथेटिक. सो देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर रिफ्लेक्सेस. दे आर द, if it is working through the brain, it is called as cerebral. If it is working through the spinal cord, it is called as the spinal. If it is working through the sympathetic ganglion, it is called as the sympathetic reflex. Again, this particular reflex action, it is of 2 different types. की या रिफ्लेक्स ॲक्शनचे पुन्हा अजून दोन टाइप्स करतात, क्लासिफिकेशन करतात. दॅट इज अनकंडिशनल रिफ्लेक्स अँड द कंडिशनल रिफ्लेक्स. मग अनकंडिशनल रिफ्लेक्स म्हणजे काय? द अनकंडिशनल रिफ्लेक्स इट डज नॉट रिक्वायर प्रिव्हियस एक्सपिरियन्स. की काही असे रिफ्लेक्सेस आहे, म्हणजे रिस्पॉन्सेस आहे माझ्याकडून, की ज्याला मला लर्न करावं लागत नाही, लर्निंगची गरज नसते. फॉर एक्झाम्पल सलायव्हेशन, क्विक क्लोजर ऑफ एन आय जर असेल तर इनडायरेक्टली मी ऑटोमॅटिकली, फॉर एक्झाम्पल याच्यासाठी मी शिकलो नाही की माझे डोळे चालू बंद कसे करायचे, आयलिड्स चालू बंद कसे करायचे. फूड मटेरियल फॉर एक्झाम्पल दिसल्यानंतर, माउथमध्ये टाकल्यानंतर सलायवा सिक्रेट करायचा, याचं मला लर्निंग करावं लागलं नाही, शिकावं नाही लागलं. तर हे जे रिफ्लेक्सेस आहे ना, की ज्या पर्टिक्युलर रिफ्लेक्सेसमध्ये कुठे लर्निंग, प्रिव्हियस एक्सपिरियन्सची गरज नाही, त्याला काय म्हणतात? अनकंडिशनल रिफ्लेक्स. अँड another it is called as conditional reflex. It was studied for the first time by scientists. The name of the scientist is Pavlov. That is called as a conditional reflex. It requires previous experience. की काही रिफ्लेक्सेस साठी फॉर एक्झाम्पल मला शिकावं लागते, प्रिव्हियस एक्सपिरियन्स पाहिजे. फॉर एक्झाम्पल एकदा सायकल शिकायची जर असेल तर इनडायरेक्टली मला ती शिकावं लागेल, नंतर चालवता येईल. स्विमिंग जर असेल तर पहिल्यापासून नाही करता येत, मला ते शिकावं लागेल. म्हणजे दॅट नीड द प्रिव्हियस एक्सपिरियन्स. दॅट पर्टिक्युलर रिफ्लेक्स इट इज कॉल्ड एज कंडिशनल रिफ्लेक्स. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग आहे, स्विमिंग आहे, रायटिंग आहे, यांना काय म्हणतो आपण? Conditional reflex. So there are 2 different types of this particular reflexes. The one it is called as unconditional, the another it is called as the conditional. On the basis of position of that particular reflex action, there are 3 different types. They are the cerebral reflex, spinal reflex and the sympathetic reflex. So this is called as the peripheral nervous system. This is called as peripheral nervous system. याच्या पुढचा पार्ट राहील आता autonomous nervous system.